नमस्कार मित्रांनो, तो पुन्हा एकदा ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण चाललोय कुठे? आज आपण चाललोय मैऱ्याकडे. मैऱ्याचा मला आताच फोन आला होता 5 मिनिट आधी. तर मी मयूरकडे चाललोय कारण त्याला काहीतरी काम आहे छोटस. पाहिजे आपल्याला त्याच्याकडे पटकन जाऊन पटकन परत देऊ. विषय काय काही ना काहीतरी टाकायला लागतं आपल्याला. चला जाऊ पटकन. कसं मामू? कसं पण म्हणून तसं जाऊ का? तर चला जाऊ पटकन. मैऱ्याचा फोन आलेला, आपल्याला लवकर जायचंय. तर मित्रांनो फायनली आपण आले मयूरकडे. कसं दिसतंय? घ्या तर जाऊ आपण. मयूरचं काहीतरी काम आहे थोडं, तेवढं करू आणि मग परत त्याच्या गाडीवरती जाऊ. या चल ना भाऊ पटकन. चल 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 चल. कसं चलो चल. तर मित्रांनो आम्ही आलो होतो भोसले सरकार जे कपड्याचं दुकान आहे ना तिथं. तर मयूरला काय घ्यायचं होतं रे? शॉर्ट्स. मयूरला घ्यायचे होते शॉर्ट्स, हाफ चड्डा, लाल सिंह चड्डा लेने के था उसको, इसलिए हम इधर आए अभी. लेकिन इधर कोई दिखाई नहीं दे रहा, इसलिए अपन जा रहे वर जाके देखते अपन अभी. तो उसके बाद आपण जाने वाले हैं. आप्पा म्हणेल तसं. कसं आप्पा म्हणेल तसं बघू आपण. जाऊ काय विषय. तर चला जाऊ मग वरती बघू. तर मित्रांनो आपल्याला इथं काय लाल सिंग चड्डा भेटलेला नाही, सो आपण जाऊ आप्पाकडं. मग होते त्याच्याकडे पण एवढं काही खास नव्हतं. सो आपण चाललोय आता आप्पा म्हणेल तसं. कसं आपण म्हणेल तसं. चलो चल हे लगेच जाऊ आणि पटकन. होय हाफ चड्डी बघा मित्रांनो, हाफ चड्डी घालून हिंडतोय. थाई दाखवते थाई. तुला काय वाटलं माहिती? छोटा नाही का? तुला वाटलं माहिती आहेच नाही का? फिटिंग येईल मग तुम्हाला तुमच्या याच्यात बसणार. ठेर मित्रांनो मैरे गेल्या आला परत बाहेर. एवढं काय लवकर यायचं होतं काय? आलेला आहे. आणि घेतली का नाही? नाही मग कोणती? बघा पोरचे वरचे नखरे त्याचे, पोरचे वरचे. सुधर रे आता तरी सुधर लग्न. तर मित्रांनो दाखवण्यासारखं खूप होतं पण विषय असा झाला होता की माझ्या मोबाईलचं स्टोरेज झालं होतं फुल. माझा मोबाईल काही घेऊ शकत नव्हतो कारण एकदा माझ्या मोबाईल ब्लॉक काढला. तर ते मला कळलंच नाही की कुठलं काय आणि कुठं काय कुठला व्हिडिओ कुठे टाकायचं. त्यामुळे जरा डोक्याला ताप आहे. त्यामुळे आपण आपल्याच मोबाईलमध्ये ब्लॉग बनवतोय. आणि त्यात पुणेरी पलटण हारलीत आज, त्यामुळे आज मूड नाही ब्लॉग. वाईट झालेलं आहे. मैऱ्याचा आज मूड नाहीये कारण मैऱ्याची पुणेरी पलटण हारलेली आहे. लय आशा लावून ठेवली होती मैऱ्याने पुणेरी पलटण जिथं म्हणून हारलेली. काय विषय नाही. चला आपण जाऊ दुधाच्या गाडीवरती. आता मैऱ्याला सोडलेलं खूप वेळ झाला फिरतोय मी. अक्कल नसल्यागत मदरचे मला 4 फोन आले. चलो चलते. तर मी आता मयूरकडनं आल्याच्या नंतर मी आलो होतो घरी जेवायला. जेवण झालं माझं. आता मी जाणार आहे परत दुधाच्या गाडीवरती कारण खूप लेट झाले, 12 वाजलेत. चलो चलते दुधाच्या गाडीवरती जाऊ आणि थोड्या वेळात काय होतं. तर मित्रांनो आम्ही रात्रीचं दूध विकत होतो. तर विषय लय मोठा झालेला आहे. ऍक्सिडेंट झाला. ऍक्सिडेंट थांबे भाऊ. ऍक्सिडेंट झाला चालू होता असेल तर साईडला घ्या. बघू शकता मित्रांनो हा ऍक्सिडेंट झालेला आहे. एवढा घाण ऍक्सिडेंट झाला ना मित्रांनो, लय घाण ऍक्सिडेंट. एवढा बेकार माणूस नाही का एवढा वाचलेला आहे. म्हणजे लय पॉइंट मध्ये वाचलाय माणूस. नाही तर माणसाला आम्हाला ॲम्ब्युलन्स मध्ये टाकायला लागला असतो. एवढा घाण ऍक्सिडेंट झालाय. सो माणूस वाचलेला आहे बिचारा, काय विषय नाही. पण त्यांनी गाडी हळू चालवावी असं माझं म्हणणं आहे. तुमचं काय म्हणणं आहे ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा. तर कृष्णा भाऊ पण आलेले आहेत आमच्या. त्या दिवशी भाऊ ब्लॉगमध्ये आले होते पण स्टोरेज फुल झाल्यामुळे थोडा विषय झाला, बाकी काय नाही. तर कृष्णा भाऊ स्टार्टिंग थांबा ना जरा 2 मिनिटं. मीटिंग चालू ऍक्सिडेंट भाई लय बेकार ऍक्सिडेंट. लाईव्ह डायरेक्ट बघत होतो ऍक्सिडेंट. डायरेक्ट लय बेकार सीन झाला. असं नाही हो कोणासोबत पण झालं. पिकअपवाला भाऊ लय जोरात होता जरा, त्यामुळे जरा ठोकला तो. नाहीतर ठोकला नसता बिचारा. मोबाईल मध्ये लक्ष नसेल त्याच्यामुळे पण आपण त्यांची मदत केली. आपण मदत करणं आपलं कर्तव्य आहे. पाहू का ना आपलं कर्तव्य नाही आहे. आता ब्लॉग बनवून भूक लागलं नाही खाल्लं पण ताकद. चला मित्रांनो आता वाजले किती माहिती आहे का? टाइम सांगितलं पाहिजे ना भाऊ. दाब रे बटन दाब. कधी बी आली इकडे बटन दाब. स्क्रीन टच नाही आपलं. 3 वाजून 41 मिनिटं झालेली. 3 वाजून 41 मिनिटं. पोटाला. सो आता आम्ही जातो कारण खूप टाइम झालेला आहे. ब्लॉग एडिट करायचा आणि जाऊन झोपायचे.
चालते. हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर ब्लॉगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून टाका. नक्की. धन्यवाद. गुड नाईट.